माझ्या कुळाचा नाश करणार ही पोरगी. हिला चेंदूर खायला घातला असता तर पिढाच गेली असती. तुमची मुलगी एकदम साधी आहे. नारायणी बाळा, एक सांगू का? हे बघ, हे स्थळ जमेल न जमेल, पण थोडा स्मार्टपणा वाढव बाई. हा, मग ते म्हणतात ते काय ते वाढवर का? आणि अधोक्षज, तुला काय आवडतं? मला क्रिकेट आवडते. मी फास्ट बॉलर आहे. अगं बाई, हे असं आहे का सगळं? ओ मॅडम, तुम्ही त्याच्या बोलण्यावर जाऊ नका. हा, आमचा अधोक्षज पखवाज असा वाजवतो ना, एकदम मक्खन. तबला वाजवतो, पखवाज, मृदुंग, काड 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 काड. हा. खरं का? बर. आणि गोपाळ, तू कितवीत आहेस रे? 8वीत. हो का? म्हणजे आता 10वी आलीच की. हो आली. मग मग आर्ट्स का कॉमर्स? सायन्स म्हणून एक गोष्ट असते ना. अरे वा, सायन्सला जाणार का तू? छान आहे. नाही काय आहे, तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल मी खूपच प्रश्न विचारते म्हणून, पण काय करणार हो, जिला बघायला आलो तो तिला प्रश्न विचारण्यात काही उपयोगच नाहीये. म्हणून आपल्या बाकीच्यांना प्रश्न विचारत बसले. टाइमपास हो. काय गे इंदू, इकडे ये. अगे ये. तू कितवीत आहेस? मी तिसरीत आहे. तिसरीत. आणि दादा किती शिकले? मी BSc झालाय तो. अयो, म्हणजे शिकलेत. मग तुम्हाला आमच्या नारायणी ताई सारखा स्वयंपाक करता येतो? स्वयंपाक नाही. एवढं शिकले तरी पण स्वयंपाक नाही करतायत. कामवाली बाई नाही आली तर तुमची उपाशी मारायचीच वेळ आहे बघा. आई, शिकून घ्या स्वयंपाक. प्रत्येकाला स्वयंपाक आला पाहिजे. काकी, तुम्हाला असं वाटते का आमच्या नारायणी ताईला काही विचारण्यासारखं नाही? तुम्हाला माहिती का तिला किती गोष्टी येतात? तिला गाता येत नसेल पण तिला रांगोळी खूप भारी येते. अख्ख्या देशात तिच्यासारखी रांगोळी कोणाला येत नाही. मागच्या दिवाळीत एवढी मोठी रांगोळी काढली होती, काहीच्या काय.
ती पण कोणाची? सचिन तेंडुलकरची. हो की नाही रे गुप्पा? हा मग अहो सोशल मीडियावर सगळ्यांनी स्वतःची रांगोळी म्हणून टाकली आहे. इतकी चांगली रांगोळी काढते माझी ते. उगाच मगासपासून लावलंय. आणि तुम्हाला माहिती का, आमच्या ताईला ना एम्ब्रॉयडरी पण भारी करता येते. दादा तुम्हाला येते का एम्ब्रॉयडरी? नाही. तुम्ही काय म्हणला ते सोशल मीडिया बिडिया त्याला येत नसेल, पण तिच्या हातची चव जगात भारी. ते त्रिकोणी समोसे तिने केले नाही, पण तुम्ही जे 2-2 प्लेट पोळी खाल्ले ना, ते आमच्या नारायणी ताईने बनवले होते. आमच्या नारायणी ताईला इंग्लिश येत नसेल, पण तिची मराठी जगात भारी. ती इतक्या सुंदर सुंदर कविता करते. दादा तुम्हाला येतात का कविता? कविता नाही. नाही हो, ते काही तुम्ही BSc शिकला ना, कविता येत नाही. आमच्या गावातल्या लायब्ररीतली सगळी पुस्तकं तिने वाचली, म्हणून तिला भारी कविता येतात. अगं किती बोलतीयस ग तू? मग तुम्ही इतके प्रश्न विचारले, उत्तर द्यायला नको? आमच्या नारायणी ताईकडं 100 चांगल्या गोष्टी आहेत, तुम्हाला कळायला नको? सोच दादा, तुम्ही आमच्या नारायणी ताई सारखं रांगोळी, स्वयंपाक, कविता हे शिकून घ्या. फारच चुणचुणीत मुलगी आहे ना तुमची. मोठ्या बाई, चुणचुणीत पोरीला जरा वेळेच आवर घाला. सुशिले ये. ऐकते ना ते काय बोलते. कोपऱ्यात होती एकदम चुनचुनीत पोरगी बोलायला लागले तुझी. आता बोल नको. चहा दे पाहुण्यांना. दे काय तू दे. माझ्या कुळाचा नाश करणारी पोरगी. हिला चेंदूर खायला घातला असता तर पिढाच गेली असती. कशी लागू शकते यांना. उठा. काय ग आनंदी, काय झालं? एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्हाला झोप कशी लागू शकते? जो काही प्रकार घडला त्याबद्दल तुम्हाला काहीच बोलायचं नाहीये? काहीच नाही? एवढी चांगली माणसं नारायणीला पाहायला आली, एवढी तालेवार माणसं, घरंदाज माणसं, सगळं जमल्यासारखं होत, आणि या पोरीनं कार्यक्रमात मीठ का लावलं? सगळं कार्यक्रम उधळून लावला. तुमच्या शब्दावरती घरात आली आहे ना, तुम्ही बोला तिच्याशी. मी तर म्हणते तिला घरातनं काढूनच टाका.
पोरीचा दिग्रसकर खानदानाशी काय संबंध? हा, तिच्या बापाचा खातो का आपण? का सहन करायचं मी? अबबबबबबबब. एवढा राग? ज्वालामुखी? आता जर इंदू इथं असती ना तर या ज्वालामुखी समोर भस्म. इस्कोट केलाय त्या पोरीनं. काय बोलते? ते काटेकर ते काय फार चांगले होते काय? ती बाई कसं बोलत होती? हाती पायी धड गेली हे त्यांचं नशीब. अंताजी म्हणतात मला, माझ्या घरात येऊन माझ्याच मुलीला टोमणे. माझी मुलगी काय रस्त्यावर पडली काय? घ्या त्या पोरीचीच बाजू घ्या हा तुम्ही. इंदू जे नारायणी बद्दल बोलली, तिने ज्या गोष्टी सांगितल्या ते आपण बोलायला पाहिजे होतं ना. एवढा काय उपळ का त्या पोरीचं तुम्हाला? हा? अख्ख्या जगाला तिचंच खरं वाटतंय, तिचंच बरोबर वाटतंय. हा? नाही असं काय त्या पोरीमध्ये इतकं तुम्हाला पटतंय तिचं? ए, तू आता त्या इंदूच्या नावाने परत दळण दळायला घेऊ नको. मला ते काटेकर कुटुंब अजिबात आवडलेलं नाही. माझा नकार आहे. कोण आहे ते पोरगा बगल हुंग्या? तुम्ही कोण येता त्यांना नकार देणारे? तेच लोक आपल्या नारायणीला नकार देतील. काय बोलतायत? त्या बाईच्या अंगावरती त्या पोरीनं चहा उडवला, केवढं भाजलं तिला. ती काय आपल्याला होकार देत नाही, नकारच देणार ती नारायणीला. बरं झालं ना पेढा गेली. पिढा ती बाई नाही, ती सोपांची पोरगी आहे. नाही तो सोपन गेला आणि तिला बसवलाय आपल्या उरावरती. माझ्या पोरीच्या बघायच्या कार्यक्रमामध्ये घोळ घालती काय? नाही, हिला मी अशी सोडणार नाही. ती केवढं शिक गपरा. ते लेकरू. ए आगा, ए आनंदी ऐक. काय हिच्या डोक्यात ती बसली गाड्या इंदू. तिच्या मागच सगळी झोप खराब केली ना. त्या बाईच्या अंगावर कसा बाक्य डिझाईनचा सांडलास का तू? पण मी कुठं पण नाही चालला, माझा परकरात पाय अडकला. हा ते बरोबर आहे ग, पण त्या पोरग्याला कसलं काय काय बोललेस तू? आ, तुम्हाला चहा आला पाहिजे, तुम्हाला जेवण आलं पाहिजे, तुम्हाला रांगोळी काढता आलं पाहिजे. पूर्ण चेहरा बारीक झाला त्याचा. अगं आता डावायचा होता. कुणाचा? माझा याचा डाव. पाहिजे. पोरकटपणा कधी संपणार आहे ग तुझा? आ? लाज नाही का वाटत तुला? आ? ये हसतीये, खिदळतीयस तू. त्या बाईनं तुझ्या आई वडिलांचे वाबाडे काढले आणि तू इथे येऊन हसतीस. लाज नाही वाटत? बेशरम, कुलक्षणी हसतीस का इथे येऊन? त्या बाईनं इतके प्रश्न विचारले तुला, तुला एकही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. आलं का? त्या लोकांनी नकार दिलाय तुला, नकार. फुल्ली मारलीये तुझ्यावर. आणि तू इथं सगळ्यांच्या मध्ये बसून हसतीये, खिदळतीये. एक थोबड. व्यंकट भाऊजी,
मी माझ्या पोरीला हात लावलाय. तिला मी मारेन, झोडेन, लाथेनं तोडवेन, प्रेम करीन, काही पण करीन मी. तुम्ही आणलं या पोरगी नाही. माझी पोरगी आहे. 9 महिने 9 दिवस माझ्या पोटात वाढवले मी तिला. तिच्या बाबा काय करायचं हे तुम्ही नाही ठरवायचं, ते मी ठरवीन. तुम्हाला जर इतका पुळका येत असेल ना, तर या आश्रित पोरीचा येऊ द्या, तिच्या पुरता मर्यादित ठेवा. माझ्या जोरात काय करायचं हे मी ठरवणार. आदोक्षश चल चल ये चल. आहो हो परत झोपलात तुम्ही? एवढ्या वेळ कधी झोपता का तुम्ही? चला उठा लवकर. आहो आहो अरे देवा, यांना तर ताप भरलाय. पराग दादा, पराग दादा. काय? ते नारायणी ताईचं कळलं असेल ना तुम्हाला? नारायणीताई? कोण नारायणीताई? मी नाही ओळखत. हा, अंताजी महाराजांची मुलगी होय. त्यांच्या घरी कोणी आजारी पडलंय का? नाही म्हणजे तसं असेल तर सांग, नाही तर माझं त्या घरात तसंही काही काम नाही. आणि असेल तर मी डॉक्टरांना पाठवतो. या गरीब कंपाऊंडरचं त्यांच्या घरात काय काम? जमलं असेल ना? म्हणजे साखरपुड्याची तारीख ठरली का डायरेक्ट लग्नाचीच ठरवली? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? तुम्ही तर कोणाला ओळखत नाही ना. नारायणी ताई बद्दल बोलत असाल तर सांगते मी, अजून काही ठरलेलं नाही. काय? कोणीतरी वेळेत घरी येऊन बोललं नाही तर दोन्ही तारखा ठरतील. काय? अजून ठरलं नाही? नाही. म्हणजे काल जो मुलगा आला होता त्याचं काहीच बोलणं झालं नाही? लग्न नाही, साखरपुडा काहीच नाही? तिकडून काय होईल असं मला तरी काय वाटत नाही. पण तुला का असं वाटतंय? नारायणी ताईला ते स्थळ अजिबात आवडलं नव्हतं. ती रडत होती. काय करणार बिचारी? ज्यांनी काय करायचं ते काहीच करत नाही म्हणून रडत होती. तिच्या मनात काय ते तिलाच माहिती. ज्यांना काही कळत असेल त्यांनी तरी काय केलं पाहिजे. नाहीतर आलेल्या मुलाला पोच म्हणायला लागेल तिला. इंदू, अगं एवढीशी आहे तू, तरी एवढं बोलते. आहेत ना मोठे, करा ना काहीतरी. अगं इंदू, याचं एवढं सहज सोपं नसतं बाळा, नाही कळणार तुला. मग करा ना सहज सोपं.
भाऊजी हा कुठे निघालायत का? शकुंतला, निघताना माणसाला हटकू नये. कुठं निघालात, काय काम आहे? हा नाही, माफ करा भाऊजी. हो, पण यांना खूप ताप भरलाय. मी थर्मामीटरनं चेक पण केलं. 102 ताप आहे. पण काही केलं उतरत नाहीये. 102?